दादा, या माहितीपटात लोकशाही आणि स्वेच्छाचारी व्यवस्थांबद्दल बोलले गेले, पण दोन्ही खूप वेगळ्या वाटतात. मला त्यांचा अर्थ आणि त्याचा लोकांवर काय परिणाम होतो हे समजावून सांगशील का? नक्कीच रोहन. लोकशाही आणि स्वेच्छाचारी व्यवस्था या दोन परस्पर विरोधी शासकीय प्रणाली आहेत. त्यांची व्याख्या, वैशिष्ट्ये आणि परिणाम पाहूयात, जेणेकरून तुला चांगले समजेल. आता लोकशाही म्हणजे काय? तर लोकशाही ही अशी प्रणाली आहे जिथे सत्ता जनतेच्या हातात असते. नागरिक निवडणुकीद्वारे त्यांचे प्रतिनिधी निवडतात. तर याची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? तर जनतेचा कारभार, नागरिक मतदानाद्वारे निर्णय प्रक्रियेत सहभागी होतात. यांचे मूलभूत हक्क काय आहेत? तर भाषण स्वातंत्र्य, समानता आणि शिक्षण यांसारखे हक्क संरक्षण केले जातात. याची जबाबदारी काय? तर नेते जनतेच्या प्रती उत्तरदायी असतात आणि निवडणुकीद्वारे बदलले जाऊ शकतात. कायद्याचे राज्य, नेत्यांसह प्रत्येक जण कायद्याला अधीन असतो. उदाहरणार्थ, भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, जिथे नियमित निवडणुका आणि नागरिकांसाठी मूलभूत हक्क आहेत. स्वेच्छाचारी शासन म्हणजे काय? स्वेच्छाचारी शासन ही प्रणाली आहे जिथे सत्ता एका व्यक्ती किंवा एका गटाच्या हातात केंद्रित असते आणि तिचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे केंद्रित सत्ता. सर्व निर्णय एका व्यक्ती किंवा काही लोकांद्वारे घेतले जातात. मर्यादित हक्क, नागरिकांना कमी स्वातंत्र्य आणि भागीदारी मिळते. जबाबदारीचा अभाव, नेते जनतेच्या प्रती उदारदायी नसतात. एकतर्फी निर्णय, लोकांच्या सल्ल्याशिवाय निर्णय घेतले जातात. उदाहरणार्थ, ऐतिहासिक उदाहरणांमध्ये हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी जर्मनी किंवा काही राजेशाहींचा समावेश होतो. लोकशाही आणि स्वेच्छाचारी शासनाची तुलना. सहभाग, लोकशाही, नागरिक मतदान आणि चर्चेद्वारे सक्रिय सहभाग घेतात. स्वेच्छाचारी, जनतेचा सहभाग खूपच मर्यादित असतो किंवा नसतोच. स्वातंत्र्य, लोकशाही, भाषण स्वातंत्र्यासह इतर हक्क सुनिश्चित केले जातात. स्वेच्छाचारी, मतभेद दडपले जातात आणि स्वातंत्र्यावर निर्बंध असतो. जबाबदारी, लोकशाही, नेते अपयशी ठरल्यास त्यांना काढून टाकले जाऊ शकते. स्वेच्छाचारी, नेते अनेकदा कायमस्वरूपी सत्तेत राहतात. निर्णय घेणे, लोकशाही, निर्णय चर्चा आणि वादविवादाद्वारे घेतले जातात. स्वेच्छाचारी, निर्णय जलद घेतले जातात पण जनतेचा सहभाग नसतो. लोकशाही आणि स्वेच्छाचारी शासनातील आव्हाने. लोकशाही, निर्णय घेण्याची मंद प्रक्रिया, चर्चेसाठी वेळ लागतो. जनतेला भुलवणे, लोकप्रियतेसाठी नेते दीर्घकालीन उद्दिष्टांवर दुर्लक्ष करतात. भ्रष्टाचार, जर नियंत्रण व्यवस्था कमकुवत असली तर भ्रष्टाचार होतो. स्वेच्छाचारी शासन, सत्तेचा दुरुपयोग, अतिरेकी सत्तेमुळे दडपशाही होऊ शकते. स्वातंत्र्याचा अभाव, नागरिक सरकारला प्रश्न विचारू शकत नाहीत. स्थैर्याचा अभाव, नेत्यांना हटवले गेल्यास शासन कोसळण्याची शक्यता. धन्यवाद दादा. आता मला लोकशाही आणि स्वेच्छाचारी शासनातील फरक आणि त्यांचा लोकांवर काय परिणाम होतो हे समजलंय. छान आहे रोहन. लक्षात ठेव, लोकशाही जनतेच्या सहभागावर चालते, तर स्वेच्छाचारी शासन नियंत्रणावर अवलंबून असते. चालेल दादा, मी माझ्या मित्रांनाही सांगेन, म्हणजे त्यांना त्यांच्या लोकशाही हक्केचा महत्त्व समजेल. छान कल्पना आहे. चल, भारतातील लोकशाहीच्या इतिहासाबद्दल अधिक वाचूया.